हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सुंदर सुंदर फुलं दाखवत आहे. हे आहे कल्याणचं फुलांचं मार्केट स्पेशल. तर बघा, सगळ्याच प्रकारची शेवंती आहे. पिवळी, राणी कलर, पांढरी सगळीच आहे. आणि गुलाबाची फुलं आहेत, झेंडूची आहेत 2-3 प्रकारची फुलं. तर असं फुलं बघून ना मन खुश होऊन जातं. तर जे फुलांची शेती करतात किंवा बागबगीचा असतो, तर गावाकडे हे बघण्यासाठी ना वेगळे काही पैसे खर्च करावे लागत नाही किंवा तोडण्यासाठी देखील पैसे खर्च करावे लागत नाही. सुंदर फुलं असतात, अंगणात देखील असतात. पण शहरामध्ये छोट्याशा बाल्कनीमध्ये आपण कितीतरी लावणार ना. मग देवांची फुलं घ्यायची असेल तर ह्या मार्केटमध्ये यावंच लागतं. आणि इथं आल्यावरती ही सगळी फुलं बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर मिस्टर गेले होते फुलं घेण्यासाठी, तेव्हा त्यांनी ही क्लिप माझ्यासाठी काढून आणली व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर हे असं फुलांचं मार्केट आहे मोठं. थोडंसं जागा रिकामी आहे. सणावाराला एवढी जागा देखील रिकामी नसते, एवढे शॉप लागतात इथं. आणि गजरं देखील आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विड्याची पानं, आंब्याची डहाळी किंवा मग केळीची खोड, केळीची पाने वगैरे मिळतात. तर सुंदर सुंदर फुलं आहेत, बघून असं मन प्रसन्न होऊन जाते. तर चला आता व्हिडिओला सुरुवात तर सुंदर झाली आहे. नमस्कार, मी अनिता इंगळे मराठी व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. तर ते आले होते, म्हणजे मिस्टर आले होते बाजारातून. मस्त असा आल्याचा चहा ठेवला. त्यांना मी सांगितलं होतं गवती चहा आणि तुळस घेऊन या. तर गवती चहा काही मिळाली नाही. पावसाळ्यामध्ये भरपूर असते गवती चहा. आणि तुळस चहासाठीच मी मागवली होती. तर चहामध्ये तुळस टाकून आणि प्यायला चांगलं वाटते, कारण की आता हल्ली सर्दी खोकल्यानं आम्ही सगळेच अगदी परेशान आहेत. सगळ्यांनाच घरामध्ये सर्दी खोकला आहे. आणि जी बाल्कनीची तुळस होती ना, ती सुकून गेली होती. आम्ही गावी होतो तेव्हा. तर जान्हवीने देखील पाणी टाकलं नव्हतं. ती आली होती इथं परत, पण मग सुतक असल्यामुळे तिने पाणी टाकलं नाही. तर पूर्ण तुळस सुकून गेली. तर तुळशीची पानं वगैरे मी त्यांना सांगितली होती आणायला. आणि येताना बघा ते पीठ देखील घेऊन आले, दळण घेऊन आले. तर एवढं हे पीठ वगैरे गव्हाचं आम्हाला म्हणजे भरपूर लागतं, कारण चपात्या जास्त खातो, भाकरी कमी खातो, भात देखील कमी खातो. तर येताना मग हे सगळेच कामं ते करून आले. आणि हे बघा एवढी सारी फुलं घेऊन आले. आता ही फुलं एक 10 दिवसापर्यंत आम्हाला अगदी व्यवस्थित चालतील आणि मग परत ते घेऊन येतील. तर इथं छान अशी सुंदर सगळी मिक्स फुलं आणली आहेत. झेंडूची आहे, शेवंती आहे आणि एवढा मोठा पपई देखील आणला आहे. तर आणि हा गूळ त्यांनी आणला आहे, देशी गूळ. तर शिवाजी चौकात कल्याणमध्ये गुळाचं स्पेशल शॉप आहे. तर तिथून म्हणजे छोट्यापासून तर मोठी भेली गुळाची, ज्याला आपण ढेप म्हणतो किंवा भेली म्हणतो, तर ते मिळतं. तर छान असा हा त्यांनी गूळ ते घेऊन आले आहेत. त्यांना प्रचंड आवडतो गूळ आणि रोज जेवण झालं म्हणजे त्यांना गूळ हा लागतोच. म्हणजे त्यांना खूप आवडतो. आणि मग आता कसं दुसऱ्या काही गोष्टी बनवण्यासाठी देखील आपल्याला गुळाचा उपयोग तर पडतोच. तसा हा गूळ ते घेऊन आले आहेत. खूप छान असा देशी गूळ आहे. आणि त्यानंतर त्यांनी बघा हे एवढी मोठी पपई आणली आहेत. आता खाणारे आम्ही 2च आहेत, म्हणजे मी आणि मिस्टर. आता हां, सासूबाई आल्या आहेत, त्या तरी खाऊन किती खाणार, जान्हवी देखील खाऊन किती खाणार. मुलं तर अजिबात तोंडावर घेत नाही पपई. तर हा आता किती दिवस आम्हाला पुरेल माहिती नाही. एक दिवसात तर संपणार नाही. तर त्यांना मी म्हटलं एवढा मोठा तुम्ही पपई घेऊन आले, आता खाऊन तरी कितीच खाणार. आणि एकच फळं कंटिन्यू खाणं देखील बोरिंग होतं. आणि त्यांनी हे आणली होती ना गोडंबी. आता डिंकाचे लाडू बनवायचे दरवर्षी हा प्रोग्राम असतोच, पण ह्या वर्षी म्हटलं मुलांना डिंकाचे लाडू खायचे नाही आहेत, त्यांना प्रोटीन पावडर हवी आहे. आता प्रोटीन पावडर बनवायची म्हटलं तर मी त्यांना म्हटलं खारीकची पावडर घेऊन या. आणि त्यामध्ये बाकीचे जिन्नस तर घरामध्ये आहेत, पण तरी त्यांनी गोडंबी पण घेऊन आले आणि खोबऱ्याचं किस देखील घेऊन आले. तर मी त्यांना विचारलं तुमच्या मनात आहे तरी काय, तुम्हाला परत लाडू पाहिजे का यावर्षी? तर काहीच बोलले नाही. म्हणत नाही, आणलं आहे मी फक्त असंच खाण्यासाठी. आता ते गोडंबी आणि खोबऱ्याचं खिसाचं मी काय करणार? लाडू तर मला करायचे नव्हते. पण बघूया आता पुढे काय होईल. आणि मग सोबत त्यांनी कढीपत्ता देखील आणला आणि छान अशी कोथिंबीर देखील घेऊन आले. आता त्यांना म्हटलं मला स्वयंपाकाला लागायचं आहे, एवढं सगळं आता मी तोडत बसणार का? तर बोलले मी तुझी हेल्प करतो, टेन्शन घेऊ नको.
तर छान चहा वगैरे आम्ही गाळून घेतला आणि दोघंही बसलो किचनमध्येच आणि म्हटलं चला आता मला हेल्प करा. आणि हे बघा किती सुंदर फुलं आहेत. ही सगळी शेवंतीची मिक्स फुलं आणली त्यांनी आणि बाकी झेंडूची फुलं आहेत. आणि हे बघा हे तुळस घेऊन आले आहेत. तर यातून देखील खूप तुळस अशी खराब निघाली होती. ज्या पानांना होल वगैरे होते, कीड लागलेले होते, ते मी आता निवडून टाकणार आहे आणि मग बाकीनंही चहा किंवा काढ्यासाठी उपयोगी पडणार आहेत. तर आज मस्त काढ्याची रेसिपी देखील शेअर करणार आहे. तर माझ्या मिस्टरांच्या हातचा जो काढा आहे ना, तो खूप अगदी चविष्ट तर असतोच, पण फायदेशीर देखील असतो. तर मी एका व्लॉगमध्ये अगदी 2 वर्षाआधी मी ते रेसिपी दाखवली होती. तर मिस्टरांना म्हटलं आता आपले फॅमिली मेंबर वाढले आहेत, तर परत एकदा तुम्ही शेअर करा. तर बोलले हो, रात्री मी बनवतो. तर आता सगळं तोडून वगैरे मी ठेवून दिलं आणि जान्हवी आली होती. तिला म्हटलं तू थोडंसं मला धपाट्याचं पीठ वगैरे भिजवून दे, तोपर्यंत मी तर हॉल आवरायला आली. कारण एका रूममधलं काम झालं की आपण दुसऱ्या रूममध्ये जातो ना, तिथं थोडासा पसारा दिसला की लगेच आवरलं तर मग घर अगदी सेट असतं. मग त्याला अगदी स्पेशल वेळ देण्याची गरज पडत नाही. तर हॉलमध्ये आले होते, थोडंसं विस्कटलेलं वाटलं, लगेच मग मी ते नीट करून घेतलं. आणि ही मला सवयच आहे, मला किंवा मिस्टरांना दोघांनाही, की अगदी उशा देखील इकडच्या तिकडे चालत नाही. तर जान्हवी मग संध्याकाळी तिने सगळं मळून ठेवलं होतं मेथीच्या पराठ्यांचं, धपाट्यांचं पीठ. तर आता मी ते छान गरम गरम पराठे करते. तिने चटणी देखील बनवून घेतली होती. ती जर किचनमध्ये हेल्प करत असेल ना, मग मला बाकीचे 2 रूममधले काम करायला हरकत नाही किंवा एखादं बाहेरचं काम असेल तर ते देखील मी करून घेते. आणि जर मी किचनमध्ये असेल तर मग बाहेरची कामं ती आवरून घेते. तर इथं म्हटलं चला गरम गरम पराठे करून देते आणि मिस्टरांना देखील वाढून घेते. तर इथं ती बोलली की आता तुम्ही पराठे बनवा, मी शूट करते तुम्ही पराठे कसे बनवतात. तर म्हटलं पराठ्यांची रेसिपी मी बऱ्याच वेळा दिली आहे जे माझे मैत्रिणी आहेत त्यांना, पण तरी पण तिला शूट करायचं होतं तर म्हटलं ठीक आहे. तर आणि ह्या दिवसाला ना मेथी इतकी छान चवदार मिळते की त्याचे जितके प्रकार आपण बनवा तेवढे कमी आहेत. एरवी मेथी आपण आणतो बनवतो, पण त्याची चव जेवढी छान नसते. जेव्हा आता हे हिवाळ्यामध्ये जी मेथी मिळते ना, त्यावेळीची जी चव असते ती वेगळीच असते, खूप छान चव असते. 12ही महिने मेथी मिळतेच इथं आमच्या कल्याणला तर मिळतेच, पण ती चव नसते जी चव आता असते. तर म्हणून पराठे म्हणा किंवा त्याचे तुम्ही कटलेट वगैरे किंवा मग त्याचे थालीपीठ करा, त्याचे डोसे तुम्ही डोस्याच्या पिठामध्ये मेथी मिक्स करून तुम्ही टाकू शकता. मेथीची सुकी भाजी, ग्रेव्हीची भाजी आणि बाळंतीणला जे देतात ना मेथीचं पाणी ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे मेथीचं सूप, तेही खूप छान चवदार लागतं ह्या दिवसाला. तर असे मेथीचे प्रकार खूप बनतात, माझ्याकडे तर खूपच बनतात. कारण मिस्टर आवर्जून मेथी आणतच असतात, म्हणजे आधीची संपली नाही की लगेच दुसरी मेथीची जुडी आमच्या घरामध्ये येतेच. तर छान शेंगदाण्याची चटणी केली आहे आणि तिला तडका देखील दिला होता जान्हवीने आणि मस्त आता हे मिस्टरांना वाढलं आहेत कांदा वगैरे. बघूया इंगळे साहेब आता किचनमध्ये काय करतायत. सगळं स्वयंपाक जेवण झालंय, भांडी झाली आणि आता हे काय करतायत. रात्री सगळं आवरून घेतलं, जेवण भांडी वगैरे निवांत झालं आणि मग आता मिस्टर आले आहेत इथं काढा बनवण्यासाठी. तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहेत, काय काय वस्तू काय काय जिन्नस लागणार आहेत ते देखील ते सांगणार आहेत. यात घेतलंय तुळशीची पाने, आल्याचा तुकडा, हळद, कच्ची हळद, ओवा, हां, सोप, लवंग, दालचिनी, गुळ, काळी मिरी, हां, गुळ आणि अद्रक. तर आपण लवंग आणि हे एवढंच घेतलंय, हां, पुरेसं होऊन जाईल. किती जणांचं बनवतोय आपण काढा? 4 लोकांचं. 4 लोकांच्या काढ्याचं हे प्रमाण आहे. याआधी सुद्धा आम्ही हे दाखवलेलं आहे, पण आता आपली फॅमिली वाढत चालली आहेत, नवीन सदस्य ॲड होत आहेत आपल्या चॅनलमध्ये. तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. कारण सर्दी हे भरपूर आता म्हणजे सुरू आहे सगळीकडे, वातावरण जसं आहे त्यामुळे. चला आता मेन रेसिपीकडे जाऊया. सोप टाकूया, बडीशेप,
ओवा, काय घेतलं? लवंग, हां. काळी मिरी, दालचिनी, अद्रक, तुळशीची पानं, गवती चहा पण टाकतात, पण गवती चहा आज मिळाला नाही ही मार्केटमध्ये. कच्ची हळद. हे सर्व आपण 10-15 मिनिटं उकळून घेऊया ठेचून. पाणी किती? 1 ग्लास, 1 ग्लास पाणी. 1 ग्लास ते थोडंसं अर्ध याला आटवायचंय, हाफ करायचंय ना. 1 ग्लासच्या थोडंसं वर पाणी घातलंय. आता याला गॅसवर ठेवून देऊ. अर्ध होईपर्यंत उकळू दे. बॉईल करायचं आहे. नंतर आपण त्यात गूळ ॲड करूया. हाफ झालं हे ना. तर हे इथं हाफ होईपर्यंत बॉईल झालेलं आहे. तर यामध्ये काय टाकताय? गूळ. गूळ विरघळल्यानंतर मग ना गाळून घ्यायचं आहे काढायला. आणि हा हाफ क्वांटिटीमध्येच घ्यायचा असतो, अगदी कप भरून घ्यायचा नसतो, गरम पडू शकतो. तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जेव्हा सर्दी खोकला हे होत असतं ना, तेव्हा हा जो काढा आहे हा आयुर्वेदिक काढा आहे आणि हा खूप फायदेशीर असतो. आणि लहान मुलांना द्यायचा नसतो, मोठ्यांनी सगळ्यांनी हा घ्यायचा असतो. तर घरामध्ये सगळ्यांनाच आता सर्दी खोकला झाला आहे. गावावरून आल्यानंतर पाणी बदल झाल्यामुळे सगळ्यांनाच कफाचा त्रास होतो आहे. त्यामुळे आज हा काढा बनवला आहे आणि म्हटलं नवीन फॅमिली मेंबर जॉईन झाले आहेत त्यांना देखील ही रेसिपी शेअर करावी. तर नक्कीच ट्राय करा. सर्दी खोकल्यावरती असा रामबाण उपाय हा आयुर्वेदिक काढा आहे. व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.